आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। दिनांक 28/3/2024 रोजी पिंपळगाव विडा रोडवरील पिंपळगाव शिवारामध्ये एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आलेला होता। सदरचा मृतदेह हा चेहरा विद्रूप झालेला होता आणि सकृतदर्शनी तो अपघात असल्याचे वाटत होते। त्या ठिकाणी आम्ही PSI शिंदे व स्टाफ हे पोहोचलो। त्या ठिकाणी आजूबाजूला चौकशी केली असता सदर ठिकाणी अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते। पोलिसांपुढे अनोळखी इसमाचा ओळख पटवण्याचं एक काम होतं, परंतु त्यामध्ये आम्हाला 24 तासाच्या आत यश आलं। यामध्ये सखुबाई दत्तात्रय केदार राहणार गप्पेवाडी यांनी तो मैतातला ओळखलं व त्यांचे पती असल्याचे ते समजले। यातील आरोपी विकास मधुकर केदार, विलास उत्तम केदार व परमेश्वर धोंडीबा चौरे यांना धाराशिव जिल्ह्यामधून ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये व आमच्याकडे असलेल्या पुराव्याची साखळी निर्माण करून त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यांनी कबुली दिली की आम्ही हा अपघात घडवून आणलेला होता। तर त्या ठिकाणी अतिशय थंड डोक्याने हा खून करण्यात आलेला असेल। या गुन्ह्यामधील ट्रक ताब्यात घेण्यात येत असून सदरचा गुन्ह्यातील आरोपींना काल दिनांक रोजी माननीय केज न्यायालयामध्ये हजर केलं असता माननीय न्यायालयाने 7/5/2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। अशा प्रकारे अपघात झाल्याचे दाखवून केलेल्या खुनाची उकल ही केज पोलिसांनी केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास आता सध्या पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत।